नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वास्तुदोष निर्माण करणाऱ्या घरात ठेवलेले 18 वस्तू आजच बाहेर काढा. नकारात्मक शक्ती संपवून टाका. घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे आणि इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे. अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रासदायक ठरू शकतात. घरात गरिबी आणतात. सतत घरात भांडणे, दुरावा निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात आणि म्हणूनच या गोष्टी घरात कधीही ठेवू नयेत. 1. तुटलेली भांडी. तुटलेली भांडी, तडा गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी, दांडात तुटलेले कप आपल्याला आवडतात आणि म्हणून आपण असेच ठेवतो. पण असे कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका. तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात. तसेच घरात भांडणे व कलह वाढतो आणि त्यामुळे अशी भांडी लगेच काढून टाका. घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते. असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच होतो, अशी मान्यता आहे. 2. देवी देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात आणि हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही. तसेच वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला. 3. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. तसेच पैसे येण्याचे स्रोत बंद करते. घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि त्यामुळे वर्ष संपतात जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते. हे लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये. लिंबू खराब झाल्यावर, मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते, कारण ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते आणि त्यामुळे तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात. 5. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. तसेच घरातील बेडरूममध्ये एकाही देवी देवतांचा फोटो नसावा. अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. 6. स्वयंपाकघरात देवघर असू नये. वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे. अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण, कांदा इत्यादीचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते आणि त्यामुळे घरात देवीची मूर्ती, चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यामुळे देवी देवतांचा कोप होतो. 7. गुलाब, कोरफड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. नको तेथे नको तेवढा खर्च होत जातो आणि आपल्याला समजतही नाही या गोष्टी कशामुळे होत आहेत. 8. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. खरं तर घरात काच फुटणं अशुभ नसतं, परंतु फुटलेली काच घरात ठेवणे अशुभ असतं. फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते.
प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. 9. काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध किंवा पांढरा चीक निघतो, असे झाड सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये. 10. घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका. ज्या वस्तू लागत नाहीत, आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका. तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा. जर धुळखात पडलेल्या असतील तर मात्र त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी सामावलेली असते. 11. तुटलेल्या कंगव्याने केस विंचारू नये आणि तुटलेले केस जास्तीत जास्त दिवस घरात ठेवू नये. यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही. तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामना करावा लागतो. 12. घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत. दुरुस्त करणं शक्य जर नसेल तर घराबाहेर काढावीत. तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेटवस्तू म्हणून देऊ नये, कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीही कोणाला देऊ नये. 13. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेली असेल, खराब झालेली असेल तर ताबडतोब बदलावे, कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. उगीच नको त्या चिठ्ठ्या आणि उगीच कोणतेही कशाचीही बिलं आपण पाकिटामध्ये ठेवत असतो. यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही, कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते. पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्टी ठेवाव्यात, जसे की ATM. इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नयेत. पाकिट स्वच्छ साफसुथरे असेल तर पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशांनी सदैव भरलेले राहते. 14. पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाले असेल तर बदलावी. तिजोरीत पैसा शेजारी अनावश्यक वस्तू ठेवू नये. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवू शकता, पण तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 15. घरात कोळीची जाळी होऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात. चांगली वेळ वाईट वेळेत बदलते. घराला वास्तुदोष लागतो. नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च करावा लागतो आणि त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. 16. घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका. घरामध्ये साठलेला कचरा घरामध्ये गरिबी आणतो व प्रखर वास्तुदोष निर्माण करतो. तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोर लगेच कचराकुंडी किंवा चपला, बूट इत्यादी वस्तू ठेवू नका, तर त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा. मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे. असे प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते. 17. शिळी भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका. असे केल्याने सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते. शिळ्या रात्रभर भिजवलेल्या कणकीवर फक्त पितरांचा हक्क असतो असे म्हटले जाते आणि नंतर त्याच कणकीची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृदोष लागू शकतो असे म्हटले जाते. आणि तर दुसरीकडे शिळे पीठ वापरल्यानेही कॅन्सर सारखे आजार उद्भवतात. 18. घरात वाहते पाण्याचे चित्र, अकरा-विकरा प्राणी, युद्धप्रसंग, रडाग्र उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. असे चित्र बघताच माणसाचे मन उदास होते आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही. सतत आळस असल्यासारखे जाणवते आणि आजारी असल्यासारखेही वाटते. सतत निगेटिव्ह वाटते आणि त्यामुळे अशी चित्रे उगीच आपल्या घरात एक प्रकारचा तणाव निर्माण करत असतात. 19. वापरात नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा. खूप जुने झालेले किंवा भेगा पडलेल्या वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगीच आवडतं म्हणून अजिबात घरात ठेवू
साठवून ठेवू नका, कारण यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगती बंद होते. आपण स्वतःच्या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला ओढावून घेत असतो. 20. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्याकप्प्यांचं कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. जी पुस्तकं खूप जुनी झालेली आहेत, खूप दिवस उघडून सुद्धा बघितलेली नाहीत, अशा पुस्तकांमध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त साठलेली असते आणि अशी जुनी पुस्तके वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या, जी तुम्हाला वर्षानुवर्ष लागत नाहीत, किंवा अशी पुस्तकं तुम्ही उघडून बघतही नाही. जर तुम्ही ती पुस्तकं कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तकं वेळोवेळी स्वच्छ करून उघडून त्याच्यावरील धूळ झटकून ठेवून द्या. त्यामुळे त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी साठवून राहणार नाही. यामुळे घरात सततचे विवाद निर्माण होतात आणि घरामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होते. 21. मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागीच औषधे ठेवावीत. औषध किचनमध्ये ठेवल्यामुळे घरातील व्यक्तींना जेवणासारखी औषध खाण्याची वेळ येते. त्यामुळे औषधे कधीही किचनमध्ये ठेवू नये. 22. औषधे, कीटकनाशके, बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. 23. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर नेहमी मेहंदी आणि केळीची वनस्पती लावा. तसेच घरामध्ये पैशाचा अनुकूल पुरवठा व्हावा यासाठी घरामध्ये मनी प्लॅन्ट देखील लावा. जसे जसे मनी प्लॅन्ट फुलत जाते, वाढत जाते, तसतसा तुमच्या संसाराचा विस्तार होत जातो, संसारही वाढत जातो. 24. वास्तूमध्ये पंचतत्वाचा समावेश असतो आणि चांगल्या सुरक्षितेसाठी या संतुलन ठेवणे गरजेचं असतं. केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर ठरतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.